बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 11. ती आली तशी घाईघाईने गर्दीत मिसळून गेली. महेश पाहत राहिला. गेल्या 8 दिवसात मनावर आलेली मरगळ पार निघून गेली. काल परवा एकदाच भेटलेली मधु कामिनी मनात दंडली होती, पण तिची सहजता, तिची निरागसता आणि आपलेपणा मनाला अधिक भावला होता. त्याने ऑटोला नकार दिला आणि तिची वाट पाहत तो थांबला. मधु कामिनी आपल्या पतीसह येत होती. तो पती तिला साजेसा, प्रसन्न व्यक्तिमत्वाचा आणि आवडावा असाच सदृढ तरुण होता. जवळ आल्यावर त्याने नमस्कार केला. मधु त्या दिवशी खूप सांगत होती तुमच्याबद्दल. मग हेवा नाही वाटला? वाटला ना. केव्हा एकदा माझ्या बायकोची स्तुती करणाऱ्या माणसाला पाहतो आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणतो, माझी निवड आवडली ना तुलाही, असं म्हणतो, असं मला झालं होतं. बाय द वे, बोलत काय उभा राहिलोय रस्त्यावर आपण? इथे 4 पावलावर आमचं घर आहे. चला घरी. प्रवासातून येतोय. आंघोळ, पाणी, टॉवेल, पेस्ट सारंच आमच्या घरी सहज अवेलेबल आहे. त्याने पटकन महेशची सुटकेस उचलली. खरंच फ्रेश होऊन दुपारी येईन. अरे चला हो, आंघोळीला भरपूर पाणी आहे, संकोच करू नका. आत्ताच गेलेत ना पाहुणे तुमचे? हो, 2 मित्र फॅमिली सहित होते, पुण्याचे होते. पण यू डोंट माइंड, हम अभी 8 दिन छुट्टी पर है, बस मजे में गुजारेंगे दिन. अब चलिए भी. महेशला वाटलं मधु कामिनीसाठी एकदम सुयोग्य पती आहे. तिच्यासारखा सहज, मोकळा आणि दिलखुलास, आपलेपणानं बोलणारा. त्याच्या हातात सुटकेस होती. नाही म्हणून ही होकार मिळवला होता त्यांनी. महेशचा नाईलाज झाला. महेश बाबू, आम्ही फिरस्तीची माणसं. जिथे जातो तिथे माणसं जोडतो. दोघांनाही माणसाचं वेड. आयुष्य ह्या वेळापायी सरसर सरतं. जिथे जातो तिथे ही मधु छोटे छोटे कोर्सेस करते. मी एखादी परीक्षा देतो, लोकांच्या घरी जातो, लोकांना घरी बोलावतो. बस जिंदगी यूं ही जल्दी जल्दी कट जाती है. खरंच संध्याकाळी येतो मी. अरे चलो भी, सब कुछ रेडी मिलेगा. त्याला संकोच वाटत होता, पण आता पर्यायच नव्हता. काही माणसं लागवी आणि आग्रही असतात. खरं तर प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनानेच करतात, पण ती आपल्याला जाणवत नसते एवढंच. महेशच्या मनात आलं. मधु कामिनीचं घर 4 चौघांसारखंच होतं. नीटनेटकं होतं. प्रत्येक ठिकाणी कलासक्त नजरेला एकतरी वस्तू दृष्टीस पडत होती. घरात 4-5 खोल्या असाव्यात असं वाटत होतं. त्याने आल्या आल्या त्याच्या हातात एक स्वच्छ टावेल दिला. महेश मनापासून हसला. अगदी आरामात होऊ द्या, कसलीही घाई नाही. महेश खूप दिवसांनी प्रसन्न झाला. टॉवेल घेऊन बाथरूममध्ये गेला. गिझरचं 2 बादल्या पाणी भरलेलं होतं. शॅम्पू, साबू ह्या नेहमीच्या वस्तू व्यतिरिक्त छोट्या चौरंगावर गुलाबजल होतं. मधु कामिनीची रसिकता जाणवली. तो बाहेर आला तेव्हा मधु कामिनी म्हणाली, महेश बाबू, आमच्या ह्यांची ओळख तर झाली, पण नावानं परिचय राहून गेला. लहान माणसाची ओळख नसते मधु. माझ्यासाठी लहान नाहीत. हे अनिल दवे. सारे यांना अनिलच म्हणतात. आणि आत्तापर्यंत न आलेली गोष्ट महेशच्या लक्षात आली. मधु कामिनीचा स्वभाव साहेबांसारखाच आहे. आपलेपणा, आग्रह, रसिकता, सर्वांना जवळचं मानण्याची वृत्ती, साहेबांचं प्रेम असं साकार स्वरूपात दिसत होतं. आईला बघावं अशी ओढ त्याच्या मनात निर्माण झाली. तुमचं माहेर कुठलं?
जबलपूरला आई असते. कोर्टात वकील आहे आणि वडील. मधू, अगं तुझी चित्र तर दाखव त्यांना. अनिल महेशला घेऊन उठला. तिची सुटका केल्याचं महेशच्या लक्षात आलं. साहेबांच्या वळणाची चित्रकला त्याच रंगात साकारली होती. एवढंच नव्हे तर चित्राखाली तिची सही तशीच बारीक आणि रेखीव होती. महेश बाबू, चित्रातलं मला काहीही कळत नाही, पण मधू प्रत्येक वेळी विचारते, हा रंग उठून दिसेल ना, हा रंग मॅच होईल ना. मला ना रंगाचं ज्ञान ना चित्रांचं ज्ञान. मी आपला होकार देत असतो ते मधूच्या समाधानासाठी. आता तुम्ही आलात तर बघा ना. त्याने अनेक चित्र दाखवली, अनेक अर्धवट चित्रांच्या चित्रकल्पना सांगितल्या. साहेबांप्रमाणे एकाच वेळी 4-5 चित्र काढण्याची तिची पद्धत होती. त्याला हे सारं म्हणावंसं वाटलं, पण तो बोलला नाही. साहेबांनी कधीही न पाहिलेल्या मधु कामिनीला सहज ओळखलं होतं. त्यांनाही तिच्या असण्यातून, बोलण्यातून किंवा अंतरंगातून तिची ओळख पटली असेल. चित्र पाहून तो म्हणाला, तुमच्या पतिराजांसारखी माझी स्थिती आहे. मला कुठे काय कळतं चित्रातलं, आणि मी दगडी काम करणारा दगडी माणूस. चित्रांची नजाकत, आरसपाणी रूप आणि कोमल कातर संवेदना मला कशा करणार. जुजबी रंगज्ञान असणारा मी. फक्त डोळ्यांना एवढंच कळतं की ही चित्र सुंदर आहेत. वाह, क्या बात कही है. मधु कामिनीने तेवढ्या वेळात जेवण टेबलावर मांडलं होतं. खूप दिवसांनी त्याला प्रत्येक पदार्थ चांगला लागत होता. साहेबांना हे जेवण नक्कीच आवडलं असतं. गेली कित्येक वर्ष ते स्वयंपाकीन बाईच्या हातचं जेवत आहे. घरच्या गृहिणीने आपलेपणाने स्वयंपाक करून आपलेपणाने वाढणं यासारखं सुख नाही असं त्याला वाटलं. आणि इतका वेळ न आलेले अनुपमाचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. तिला घरकामात काही करायची कधी वेळच आली नाही, पण कधी स्वतःहून एखादा पदार्थ तयार करून तो वाढला आहे असं घडलं नव्हतं. आता अनुपमाकडे एक गृहिणी म्हणून पाहताना त्याला साऱ्याच गोष्टींचा अभाव आढळला. लग्नापूर्वी मुली अशाच असतात. कॉलेजमध्ये शिकत असतात, त्यांना क्लासेस असतात, इतर ॲक्टिव्हिटीज असतात. त्यांना कुठे स्वयंपाकाला वेळ असतो. आजकाल प्रत्येकच मुलगी सासरी आल्यावर स्वयंपाकाला लागते. तसं अनुपमाही करेल. एखाद्या परग्रहावरील माणसाचा संपर्क नसावा तसं एका घरात राहूनही अनुपमा परग्रहावर वावरत होती. तो मनाशीच हसला. अरे महेश बाबू, जेवा ना पोटभर. मला असं बहुवचनानं संबोधू नका. मला तुमचा मित्र म्हणून इथे आणलंत ना. येस बॉस, यू आर राईट. त्याने डावा हात महेशच्या डाव्या हातावर ठेवला. मधु कामिनीनेही आपला डावा हात अनिलच्या हातावर ठेवला. तिघही हसले. महेश कलत्या दुपारी उठत म्हणाला, आयुष्यात इतका वेळ कुणाकडे बसल्याचं आठवत नाही. इतका वेळ प्रसन्न मनाने तुम्ही मला थांबवलं. मूर्ती घडवताना मी दिवस दिवस रमलो असेन, पण असा कधीही रमलो नव्हतो. थँक्स. महेश भारावून म्हणाला, मित्रत्वात असं काही मनात आणायचं नाही. हे घर आता नेहमीसाठी तुमचं झालंय. हे घर स्थलांतरित होईल, पण ही 2 माणसं कधीही बदलणार नाहीत. महेश, मलाही मनापासून तुम्ही आवडलात. खरंच आवडलात. अनिलचा स्वरही भारावला होता. तो पुढे म्हणाला, महेश, मला तुमचा जवळचा मित्र समजा आणि मधु कामिनीला मैत्रीण समजा, आणि मीच प्रथम एकीला सुरुवात करतो. चालेल का. महेश उठून बाहेर आला. ऑटो दाराशीच भेटली. त्यात बसून तो घरी निघाला तेव्हा असंख्य प्रसन्न क्षण त्याच्या मनात चमचमत होते. खरंच काही स्त्रिया कशा मनमोकळ्या वाटतात, पण तरीही ते आपल्या पतीवर, आपल्या घरावर प्रगाढ निष्ठा ठेवतात. सडा घातलेला असेल, त्यावर रांगोळी घातलेली असेल, त्यावर थुंकावंसं वाटत नाही. तसं या सहज वाटणाऱ्या स्त्रियांकडे पाहताना दृष्टिकोन सात्विक होतो. निर्मलासारखी एखादी प्रत्येक गोष्ट सहज स्वीकारते, तर अनुपमासारखी कुठेही थारा देत नाही. ती सहज नाही, मनमोकळी नाही, तरीही तिच्याशी संसार करायचा आहे.
दिलेलं वचन अनेक वेढ्यांनी देहाभोवती गुंडाळलं जातंय, पण त्याला इलाज नाही. नाही कसा? एक इलाज आहे. त्याच्या मनाने उत्तर दिलं. मन अस्वस्थ झालं, दुःखी झालं की जबलपुरात नर्मदेला आपण साऱ्या तक्रारी मनातल्या मनात सांगत होतो तसं इथे यायचं आणि प्रसन्न होऊन जायचं. अनिलच आता म्हणाला, जगातल्या सर्व सुंदरतेवर माझी श्रद्धा आहे, अपार श्रद्धा आहे. मधू सुंदर आहे, त्याहून तिचं मन सुंदर आहे. या सुंदर मनाने ती जेव्हा जगते तेव्हा ती मला लोकमाता गंगा वाटते. ती कधीही कुठेही अनैतिक विकृत व्यभिचारी होणार नाही. कारण मित्रा, माझी अपार श्रद्धा तिला सतत सावरत राहील. महेशच्या मनातली सारी मरगळच निघून गेली. जगात खूप चांगलं आहे, पण आपण चांगल्याजवळ कधी फिरकतच नाही. चांगल्यातून वाईट कसं दिसेल हे प्रथम शोधून काढतो. महेशला हे सारं भावलं होतं. बंगल्यात पाय ठेवताच त्याच्या लक्षात आलं की सारं खूप बदललंय. रंग चालू झालाय, नवं फर्निचर आलंय. त्याला नवल वाटलं. तो रंगशाळेकडे गेला. व्यावसायिक माणसं मोठमोठी पोस्टर्स रंगवत होती. सिनेमाची ऑर्डर आलेली असावी. तसं नेहमीप्रमाणे रंगशाळा सोडून बंगला शांतच होता. नेहमीप्रमाणे साहेबांच्या रूम शेजारी असलेल्या हॉलमध्ये विद्यार्थी चित्र काढण्यात मग्न होते. माणसं असूनही प्रत्येकजण कलानंदात रमलेला होता. साहेबांच्या हॉलमध्ये तो गेला तेव्हा चकितच झाला. साहेबांनी काढलेली भव्य पोर्ट्रेट भिंतीवर सोनेरी महिरपीत सजली होती आणि प्रशस्त हॉलमध्ये महेशने घडवलेल्या सुंदर शिल्पकृती स्टँडवर आणि खाली ठेवल्या होत्या. शिल्प आणि चित्र दोन सख्खी भावंड एकत्र नांदत होती. रंगरेखा अचित्ररेखा झाली होती. संपूर्ण रंगरेखा दालनातून महेश फिरला होता, पण साहेब कुठेच दिसले नव्हते. तो त्यांच्या रूममध्ये गेला. साहेब टेबलावर झुकून काहीतरी लिहित होते. महेशची चाहूल लागताच त्यांनी मागे पाहिले. चटकन उठून त्याच्याजवळ जात ते म्हणाले, अरे किती उशीर रे, तुझी वाटच पाहत होतो. कशासाठी? आता 5-6 दिवस तर झालेच जाऊन. 5-6 दिवस काहीही चैन पडत नव्हतं मला. आईने मुलाला सोडून गेल्यावर त्याने बेचैन व्हावं तसं वाटत होतं. काहीही म्हणता हा साहेब. त्याचा प्रसन्न स्वर ऐकून त्यांना बरं वाटलं. खरंच माणसाला माणसाची गरज असते, त्याची त्याला सवयही होते. लक्षात आलं, त्या समोरच्या बंगल्यातले दिवे आपल्या घरचे दिवे गेल्यावर आधार वाटतात. तू असताना बोललो नाही तरी माहिती असायचं तू आहेस, पण नाहीस या कल्पनेनं मी अस्वस्थ झालो होतो. महेश हसला. साहेब सोफ्यावर बसत म्हणाले, एक विशिष्ट वय झालं ना की माणसाला खूप एकटं वाटतं. त्यातून आपली पत्नी नसेल तर तो अधिकच पांगळा होतो. त्याला प्रत्येक पावलाला कुणाची तरी सोबत हवी असते. तुला कल्पना येणार नाही महेश, तू तरुण आहेस. ये चल माझ्या हॉलमध्ये. साहेबांच्या मागे तो हॉलमध्ये आला. कॅनव्हासवर लावला पडदा त्याने दूर केला. श्रीकृष्णाला मथुराला नेणारा अक्रूर आणि विव्हळ झालेल्या गोपी, कदंब वृक्षाखाली एकाकी राधा, कालिंदीचं पाणी गडद झालेलं, संध्याकाळच्या धुसर सावल्या. महेश चित्र पाहत होता. साहेबांच्या मनस्थितीचं तिचे दर्शन होतं. उदासवान. तो एकदम साहेबांचे हात हाती घेत म्हणाला, आता मी कुठेही कधीही जाणार नाही. त्याने विचारलं, निर्मला भेटली? नाही. का बरं? तिलाच भेटायला तू गेला होतास ना? माझी वाट पाहून ती सासरी गेली. निर्मलाचं रूप नर्मदेत पाहून आलास की सारी अंतरंग व्यथा निर्मदेला देऊन आलास. पण महेश, तुला दुखवावं ही इच्छा नाही. मी भावनाभरात अनुपमाला स्वीकार म्हणून वचन घेतल्यापासून मन उदासलं होतं. आज तुझ्या हाताची बोटं सोन्याची झाली आहेत. तू तिकडेच राहिला असतास तर मी रागावणार नव्हतो, उलट आनंद मानणार होतो मी. पण विधाताच लिहून जातो आपल्या फळावर. तसंच घडत असतं. खरं ना?
महेशने मान डोलावली. साहेब, सारी स्वप्न पूर्ण होत नाहीत. मी माझी स्वप्न बदलली, काही दुरुस्तीला टाकली. मनात अनेक फुलांची रोपं रुजवली. माझं मन आता गंधित उपवन होईल. हे सारं मनाला कोणी शिकवलं माहीत आहे? तुमच्या मधुकामिनीनं. साहेब चकित झाले. त्याने सारं सांगितलं आणि तो म्हणाला, झटपट माळी मिळाला. मनाचं उपवन व्हावं म्हणून रोपं लावली. आता काहीच कठीण नाही साहेब, काहीच कठीण नाही. साहेबांनी त्याला घट्ट हृदयाशी धरलं, डोळ्यातला गहिवर पुसला. साहेब, हे सारं कोणी केलं? कोणी सजवलं? अनुपमाने. तिच्याही मनात एक माळी उगवून गेला असेल. सुंदर तिच्या 6-8 ओळी. मी तिला एवढंच म्हटलं, पोरी, लग्न ठरतंय. त्याच्या मनात असो वा नसो त्यानं तुला स्वीकारलंय. तू भारतीय गृहिणी हो. कॉलेजपर्यंत ठीक होतं, आता जरा दुसरं रूप दिसू दे. कसं कोण जाणे तिने ऐकलं. महेशला नवल वाटलं. सांगून ऐकणारी ती पोरगी नव्हती. आजवर कमी काय वेळा साहेब बोलले होते. कदाचित लग्न ठरल्याचा हा परिणाम तर नाही. तो विचारात पडला. अरे, सुटकेस ठेवून दे तुझ्या रूममध्ये आणि आराम कर. मग संध्याकाळी ऐकेन मधुकामिनीच्या गप्पा तुझ्या तोंडून. जा आता. महेश रूम बाहेर पडला. साहेबांच्या पलीकडच्या 2 रूम सोडल्या की अनुपमाची रूम, रस्त्याच्या बाजूने येणारी. तो जिन्याने प्रथमच वर गेला. ह्याच जिन्याने तिचे अनेक मित्रमैत्रिणी वर जायचे. जिन्याच्या अगदी समोर त्याची रूम होती. तिची वर उजव्या बाजूला तर महेशची खाली डाव्या बाजूला. साहेबांना फारसा संबंध यायचा नाही, परंतु तिच्या मित्रांचा महेशला मनस्वी राग यायचा. पण त्याच्या रूमच्या शेजारी त्याचं स्वतःचं भव्य असं दालन होतं. त्यात त्याचं मन होतं, त्याची कला होती, त्याचा आनंद होता. रात्री, अपरात्री, सकाळी, दुपारी तो केव्हाही या दालनात यायचा. त्याला वाटलं आपल्या दालनाला आनंदरेखा असं नाव द्यावं. इथे तर आनंदाला कंठ फुटतो आणि प्रत्येक शिल्प गाऊ लागतं. अंतरंगातील हे संगीत मग प्रत्येक शिल्पातून येऊ लागतं. निस्तब्ध रात्री संगमरवराच्या शुभ्र धवल शिल्पातून निनादत येणारे हळुवार स्वर ऐकत तो कित्येकदा इथेच झोपायचा. किती सुंदर होतं त्याचं हे विश्व. या विश्वासमोर वरच्या अनुपमाच्या हॉलमध्ये सारं हळुवारपणे संपून जावं असं सारं भडक असायचं. तो दालनाचं दार बंद करून स्वतःच्या विश्वात रमून जायचा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.